अप एंड डाउन हर एक टीम में देखने को मिली और यकीनन एक अच्छा क्रिकेट यहाँ पर देखने को मिला. पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात. आणि नक्कीच 7 मेला जन्माला येणाऱ्या वाघाला वरई गावचा नितीन झांजे म्हणतात. खऱ्या अर्थानं खूप चांगली संकल्पना त्यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं मानिवली ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय प्रशांत झाजे साहेब, त्याच्यानंतर अभिषेक गायकर साहेब त्यांचंही मनापासून धन्यवाद देतो. कारण खूप चांगली स्पर्धा त्यांनी घडवली. आणि मागच्या 2 वर्षापूर्वी देखील याच मैदानावरती नाईट स्पर्धा झाली. तर हार्ड लक वसीम इलेव्हन क्रिकेट संघ, पुढच्या वर्षी तुम्ही या कर्जत प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला बेस्ट ऑफ लक आम्ही देतो. तुमचे मॅच त्यांची बाकी आहे आणि सर मॅच नक्कीच बाकी आहे, परंतु अस्तित्व मात्र कुठेतरी गमावतो की काय. कारण देव पाण्यात ठेवले होते या मॅच साठी, पण धावा झाल्या फक्त 26 आणि मात्र या स्पर्धेमधून त्यांना मला वाटतं कुठेतरी थोडासा बॅकफुट पर यावं लागते सर. तो चलते हैं मुकाबले की तरफ. मैच का आगाज यहां पर होता हुआ. जीत किसकी होगी? प्रेम 11 वर्सेस ये मैच वरई स्मैशर्स के बीच में खेली जा रही है और ऐसे हालातों में चर्चा करेंगे तो बिल्कुल एक अच्छा क्रिकेट अभी तक दोनों टीमों ने दिखा है. और जिस तरीके से समीर सोमनी सर ने कहा था, अगर एक मैच वरई स्मैशर जीती है तो 2 मैच जीत होंगी उनकी. अगर यहाँ पर प्रेम 11 जीतती है तो बिल्कुल उनकी जीत 3 होगी. लेकिन देखेंगे कौन रोकेगा किसको, कौन कितने पानी में है. मैच आगाज होता हुआ. शो द गुड गेम, बेस्ट ऑफ लक आखिरी मैच के लिए दोनों भी टीमों को. पहली बॉल ऑफ स्टंप से बिल्कुल बाहर जाते हुए अंपायर मुन्ना पठान सर का इशारा था हुआ कि गेंद वाइड है और वाइड्स के साथ शुरुआत होती हुई एक्स्ट्रा रनों से और 1 रनों की मदद से खाता खोलती हुई बैटिंग करने वाली टीम वरई स्मैशर्स. 1 रनों के साथ पारी का आगाज होते हुए व्हाइट बॉल के साथ गेंदबाज निखिल कांबले ने अपनी शुरुआत की. और यकीनन यहां पर देख सकते हैं इस मैच में कितने रन रोक पाती है, क्योंकि पिछला मैच सिर्फ 26 रनों का देखा और ये मैच कितने रनों का बन पाता. यार डालने की कोशिश, हाफ वाले कैप्टर खोदा जरूर है. मिड ऑफ का फील्डर मिड ऑन का फील्डर मिड ऑफ के रीजन में आकर गेंद को उठाएंगे. तब तक यहां पर आप देख सकते हैं 1 रन चुराया दोनों बल्लेबाजों ने और इसे 1 रनों के साथ बल्लेबाज ने खाता खोला और टीम का टोटल स्कोर बनता हुआ 2 रन. निखिल खराट और मकरंद दहिवलीकर, खास करके मकरंद की हम चर्चा करेंगे. एक बेहतरीन ऑलराउंडर है, अच्छी गेंदबाजी भी करते हैं, उतनी खासी अच्छी बल्लेबाजी भी करना पसंद करते हैं. ये देखिए यहाँ पर अच्छा शॉट है लेकिन लॉन्ग ऑफ पे फील्डर है. एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है. यही तो पहचान होती है गेंदबाजों की मयूर. जब भी गेंदबाज पहले पावर पे के 2 ओवरों में अगर शातिर गेंदबाजी करता है तो कहीं ना कहीं रोक लगाने में कामयाब हो पाता है. और यही तो चाहती होगी बैटिंग करने वाली टीम मेरे ख्याल से वरई 11 की रन जो पहले 2 ओवर में है वो मात्र ज्यादा बनाया जाए. आखिर के 3 गेंदबाजों के ऊपर 3 ओवर में देखा जाएगा कि कितने रनों का टारगेट सेट करना चाहेंगे. लेकिन इससे लिए शुरुआत बेहतरीन होना जरूरी है. हाफ लाइन की बॉल, गेंदबाज की गति का इस्तेमाल करने की कोशिश, कॉल सही नहीं है. थ्रो नॉन स्ट्राइक इन पर था लेकिन डेंजर जोन में यहां पर फंसे खिलाड़ी और ये पहला करारा झटका. बैट्समैन आप देख सकते हैं यकीनन निखिल खराट के पारी का अंत होता हुआ पहला बड़ा झटका यहां पर मिलता हुआ वरई स्मैशर्स 11 टीम को. ऐसे जोखिम भरे रन लेने की. आप शुरुआती ओवर में अगर इतनी लड़खड़ाती हुई शुरुआत देंगे तो ये आपका स्कोर है ना वो बिल्कुल कम रनों में रोका जाएगा. और ये मैच कितना इंपॉर्टेंट है ये आप भी जानते हैं. इसीलिए मैं कहता हूं आपको एक संभल कर शुरुआत देना बहुत जरूरी है. इसीलिए क्रिकेट में एक ही वसूल है सर कि आप जब भी क्रिकेट खेलने के लिए उतरते हैं ना तो एक आपका जो टीम में माइंड जो सेट होता है ना वो करके लीजिए, क्योंकि आपको अभ्यास करना बहुत जरूरी होता है. सर्कल के अंदर किस तरीके से गैप ढूंढी जाती है, बाउंसर किस तरीके फेंके जाते हैं, कितने रनों तक 2 ओवर जो है पावर पे के उनमें रोका जाएगा. इसके लिए अभ्यास बहुत जरूरी है. क्रिकेट में कोई बड़ा नहीं हुआ, खास करके टेनिस बॉल क्रिकेट में जो व्यवसाय क्रिकेटर बने वो तो बने हैं लेकिन इसमें फ्यूचर तो नहीं है आपका. अगर फ्यूचर आपका बनाना है तो एक आप अच्छा क्रिकेट के ऊपर फोकस करें. यूट्यूब के जरिए जो मोटिवेशन होती है वो लेकर लीजिए और एक अच्छा क्रिकेट का योगदान अपनी टीम के लिए दीजिए. ग्रामीण लेवल टेनिस क्रिकेट बहुत ऊंचा लेवल पर हो चुका है, क्योंकि रायगढ़ नहीं बल्कि हिंदुस्तान टेनिस क्रिकेट विश्व में एक ही मात्र आकाश तारेकर है जिनके नाम पर सबसे 2 व्हीलर बाइक है. गेंदबाजी के मार्ग पर फिर से एक बार निखिल कांबले ओवर द विकेट से. इस बार अच्छा संपर्क हुआ है, फील्डर है जरूर लेकिन उनसे
हाथों में गेंद, ऐसा लग रहा था गेंद जाएगी सीमा पार। आज तो कमाल दिखाया फील्डरों ने, व्हाट अ कैच। अंपायर की उंगली आसमान में और विकेट गिरता हुआ दूसरा। जबरदस्त फील्डिंग वहां पर वाइडिश लॉन्ग ऑन के रीजन में, यहां पर मेरे ख्याल से भावेश कुंभार, मैन फ्रॉम शेलू, बेहतरीन फील्डिंग होती हुई। कौशल ने क्या कैच पकड़ा है, और ये देखिए भावेश कुंभार यहां पर आउट होकर लौटे। क्या जबरदस्त फील्डिंग होती हुई। यही तो फील्डिंग का स्टैंडर्ड होता है, जब आप अच्छी फील्डिंग करते हो तो गेंदबाजों को बिल्कुल खासी मदद मिलती है। और यकीनन यहां पर आप देख सकते हैं बॉलिंग कितनी लाजवाब होती हुई। निखिल कांबले ने वाइड के साथ शुरुआत की थी अपनी गेंदबाजी में, लेकिन यहां पर शानदार कमबैक राइट हैंड ओवर द विकेट से। तेज बॉल अवे फ्रॉम द बॉडी, थोड़ा सा हट कर खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन यहां पर देखेंगे छेड़खानी करने का प्रयास जरूर था, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क न हुआ। डॉट बॉल की समाप्ति, एक ओवर का खेल समाप्त हो चुका है और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद सिर्फ 3 रन। ये है खतरे की घंटी, क्योंकि 3 रन पहले पावर प्ले में। ये मैंने पहले भी कहा था, जब 26 रनों का मैच हमने पिछला देखा था वसीम 11 का, तो यकीनन यहां पर मैच में शाम के सत्र में कभी कभी होता है जो रन बनते हैं, लेकिन कभी कभी है ना आपको चेसिंग के लिए भी दिक्कतें होती है। 50 भी बना पाती है ना मेरे ख्याल से, तो मैच काफी रफ एंड टफ होगा, इसमें कतई संदेह नहीं है। देखिए कल रात को थोड़ी सी बूंदाबांदी हुई, ऐसा लग रहा था कि परेशानी होगी, लेकिन चलिए बारिश बाबा की और सूरज बाबा की मेहरबानी है जो फिर से एक बार क्रिकेट शुरू हुआ। पहले से कोरोना की वजह से टेनिस क्रिकेट को बहुत देर से शुरुआत हुई, कई आयोजकर्ताओं को लोड आए, एक एक जगह 5-5 टूर्नामेंट, कमेंटेटर भी कम गिर रहे थे, अंपायर भी कम गिर रहे थे, और क्या करें आखिरकार बहुत बड़ा लोड आया आयोजकर्ताओं के ऊपर, और आखिरकार मैच फिर से एक बार रूलिंग पर चलते हुए। और जैसे देखते हैं कोरोना कितना वजह तक रहता है, कितना देर तक रहता है और कितनी तकलीफें होती है, लेकिन जैसे कोरोना के लिए आप मास्क पहनते हैं ना, वैसे आप घर जाते वक्त हेलमेट भी पहना रखें, क्योंकि आपकी जिंदगी आपके घर में, आपके परिवार में, ये बात आपको ध्यान में रखनी है, क्योंकि जान जाने के बाद वापस नहीं आएगी। कोरोना से आप बच सकते हैं दवाई लेकर, लेकिन एक बार हेलमेट नहीं होगा, अगर एक्सीडेंट होता है तो बहुत तकलीफ होती है। ये देखिए गेंद अच्छी थी, ऑफ साइड में खेला इस गेंद को, फील्डर वहां पर मौजूद है, खराब फील्डिंग जिसका फायदा मिला बल्लेबाज को, और गेंद जाती हुई यहां पर सीमा पार, 4 रन। की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 7 रन। बॉलर फिर से एक बार तैयार होते हुए, इस बार गेंद अच्छी थी, शायद हल्की सी अपील विकेट कीपर के माध्यम से आपने देखी, लेकिन पैरों पर टकराई थी ये गेंद। इतनी भी आत्मविश्वास नहीं थी यहाँ पर, आत्मविश्वास नहीं था इस अपील के ऊपर, लेकिन अंपायर अजय पवार सर और उनके समेत मुन्ना पठान सर, आप देख सकते हैं एक अच्छी अंपायरिंग की भूमिका लगातार कल के साथ आज के दिनों में भी एक अच्छी भूमिका निभाते हुए। बॉलर बहुत अच्छे, टर्न करने की क्षमता इनमें है, और यहां पर देखिए खतरा मोड़ लिया है, मिड ऑफ के रीजन में अच्छी फील्डिंग होती हुई, अगर डायरेक्ट हिट होता तो विकेट यहां पर गिर सकता था। देखिए चर्चा कर रहे थे हम गेंदबाज यहां पर पवन शेलार की, जो लेग स्पिन ऑफ स्पिन डालना पसंद करते हैं, एक रॉन्ग ऑन, यानी कि ब्रैड हॉग मेरे ख्याल से ऑस्ट्रेलियन गेंदबाज है जिसे चाइनामैन गेंदबाज कहा जाता है। दोनों तरह की टर्न करने की क्षमता उस गेंदबाज में है, और यहां पर देखिए बिल्कुल रमाकांत आचरेकर सर इनके पास सीखती है खिलाड़ी, और बिल्कुल देखिए किस तरीके की गेंदबाजी यहां पर नजर आती है, और लेफ्ट हैंड बैट्समैन के सामने तो बहुत दिक्कतें पैदा करती है, लेकिन इस बार अच्छा स्ट्रोक लॉन्ग ऑफ में फील्डर है आते हुए डीप में, तब तक 1 रन पूरा होता हुआ। देखिए स्पिन गेंदबाज के खिलाफ आपको अगर बल्लेबाजी करनी है, कदमों का इस्तेमाल कीजिए, गेंद पड़ने से पहले परखिए, थोड़ा सा डांसिंग डाउन द विकेट हो जाइए, क्योंकि जब टर्न करने से पहले अब आप गेंद को परखते, पिछली मैच में हमने देखा 2 छक्के मिले थे इस गेंदबाज के ऊपर, जब ऑफ ब्रेक करने के लिए जाते हैं ना, सामने गेंदे डालते हैं, और संपर्क ठीक हुआ था बल्लेबाजों का, और यकीनन यहां पर आप देख सकते हैं अभी तक तो पहली गेंद के ऊपर बाउंड्री आने के बाद गेंद अच्छी जरूर थी,
फील्डिंग खराब हुई, लेकिन इस बार कदमों का इस्तेमाल किया था। एलिमिनेशन थोड़ा सा कमजोर नजर आया और लॉन्ग ऑन के रीजन में शानदार फील्डिंग। और इसी के साथ बैट्समैन आप देख सकते हैं साजिद शेख बैक टू द पेविलियन, बड़ा झटका मिलता हुआ यहां पर वरई स्मैशर 11 टीम को। थैंक यू डीजे। तो यहां पर साजिद शेख आउट होने के बाद उनकी जगह लेने के लिए न्यू बैट्समैन आप देख सकते हैं राकेश पाटिल, मैन फ्रॉम भड़वल गांव का ये खिलाड़ी है। और यकीनन देखेंगे पहले 3 विकेट गंवाने के बाद 5वें नंबर की भूमिका क्या है। युवराज सिंह को याद करना पड़ेगा, मिडिल ऑर्डर्स में किस तरीके की बल्लेबाजी की जाती है। हार्दिक पांड्या को याद करना होगा, केरन पोलार्ड को याद करना होगा कि मिडिल ऑर्डर्स में किस तरीके की बल्लेबाजी। टीम संकट में है, हवा का फायदा क्या पर ले पाएंगे। ये लेग ब्रेक डिलीवरी थी, देखिए हल्की सी अपील हुई थी, लेकिन अपीलों में विश्वास नहीं था। बिल्कुल यहां पर डॉट बॉल की एक और समाप्ति होती हुई, पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई थी, उसके बाद शानदार कमबैक किया, सिर्फ 2 रन दिए, एक बड़ी सफलता। साजिद शेख का विकेट लेने में कामयाब हुए और इसी के साथ ओवर नंबर दूसरा हुआ कंप्लीट। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर रन संख्या पहुंची है 9 रन 2 विकेट के नुकसान पर। थँक यू डीजे। वाघ म्हणतात हिंदू जातीला, कपाली लावतो महाराष्ट्राच्या मातीला, डोंगराशी भिडवतो छातीला, तोड नाही जगात कुठे आमच्या हिमतीला, फक्त आम्ही रक्त पाजतो स्वतःच्या तलवारीच्या पातीला, कारण पूजतो फक्त छत्रपती शिवरायांना। एक जबरदस्त यहाँ पर इथे आपण शिवरायांची प्रतिमा पाहू शकाल। आणि जेव्हा जेव्हा वरईच्या मैदानावरती स्पर्धा असते ना, महाराष्ट्राचे अर्धवट छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला, मागच्या वर्षी देखील काय दर्जेदार आयोजन, हे फ्लॅग्स आपण पाहू शकाल। आणि मला तर वाटतं महाराजांचा आदर्श घ्यावं, कारण मी नक्कीच जाता जाताना सांगेन तुम्हाला 5 षटक संपल्यानंतर। फटका खूप चांगला होता, चांगली फील्डिंग इथे, कारण महाराजांनी तुमचं भविष्य जाणलं, परंतु तुम्ही त्यांचा इतिहास तरी विसरू नका। 1 रन यहां पर पूरा होता हुआ, 1 रनों की मदद से राकेश ने अपना खाता खोला और टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 10 रनों के ऊपर। स्थिति बहुत नाजुक है, इस स्थिति से बाहर निकालना भी जरूरी होगा, क्योंकि जिस तरीके से ये मैच में रन नहीं बन पा रहे, पिछले मैच में रन बने थे सिर्फ मेरे ख्याल से 26, और ये मैच भी शायद लो स्कोर के ऊपर अग्रसर होते हैं। इसके लिए गेंदबाजों को बहुत मशक्कत करनी पड़ेगी। तेज बॉल, तेज गति है, कभी स्लोवर तो कभी फास्टर बॉल। डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई। गम ना कर, जिंदगी बहुत बड़ी है, चाँद की महफिल तेरे लिए ही सजी है, बस एक बार मुस्कुरा कर तो देख, तकदीर खुद से तुझे मिलने बाहर खड़ी है। वेट एंड वॉच, समय का इंतजार कीजिए, थोड़ा सा रुकिए। ये हवा है ना, हवा का झोंका साफ बता देगा। अब लेफ्ट हैंड बैट्समैन की जरूरत थी साजिद शेख की, जिस एरिया में हवा झूल रही है उस हवा का फायदा यहां पर ले सकते थे। इस बार अच्छा शॉट है, 1 रन तो जरूर पूरा होता हुआ, दूसरे के लिए कोशिश कर रहे हैं। कॉल सही नहीं था, लेकिन थ्रो थोड़ा सा खराब, जिसकी वजह से बल्लेबाजों ने तेजी के साथ यहां पर 2 रन चुरा लिए और इन 2 रनों की मदद से स्कोर मात्र आगे पहुंचता हुआ टोटल 3 विकेट के नुकसान के ऊपर 12 रनों के ऊपर। बैठे बैठे जिंदगी बर्बाद ना कीजिए, जिंदगी मिलती है कुछ कर दिखाने के लिए। रोके अगर आसमान हमारा रास्ता, तो तैयार हो जाओ आसमान को झुकाने के लिए। क्या क्रिकेट खेल रहा है दोनों टीमों के बीच में, आप देख सकते हैं, जहां पर एक अच्छे शॉट की तलाश है, अच्छे इनिंग्स की तलाश है वरई स्मैशर 11 टीम के कप्तान को इन बल्लेबाजों से। ये शॉट अच्छा है, इस बार कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, पॉइंट सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। आखिरकार बैट्समैन थे वहां पर मकरंद दहिवलेकर के बल्ले से शानदार 4 रन। थैंक यू। देखिए राजेश भोईर हमारे कितनी मेहनत लेते हुए पानी की मांग पूरे दिन में, खाने का इंतजाम पूरी तरीके से तैयार करते हुए, तो यहां पर बिल्कुल 4 रन बटोरे और इसी 4 रनों की मदद से स्कोर मात्र आगे पहुंचता हुआ टोटल 16 रनों के ऊपर। 3 विकेट के नुकसान के ऊपर थोड़ी सी स्थिति बहुत गंभीर है, लेकिन इस स्थिति से थोड़ा सा बाहर उबर कर रहना चाहती है। इस बार यॉर्क डालने की कोशिश ऑफ टर्म, लेकिन हल्के हाथों से खेला, इस गेंद को फील्डर मौजूद है। तब तक 1 रन यहां पर मुकम्मल, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 17 रनों के ऊपर। 17 नवंबर 2012
अखंड महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू दिवस आणि संपूर्ण महाराष्ट्रावर एक अंधार पसरला आणि आपल्याला मात्र हिंदू हृदय सम्राट सोडून गेले, तर त्यांच्या आत्म्यास देखील भावपूर्ण श्रद्धांजली। आणि इस बार शॉट अच्छा है, गेंद जाएगी लॉन्ग ऑफ को क्लियर करते हुए, आउटस्टैंडिंग स्ट्रोक, सीमा पार 6 रन। तो थँक्यू डीजे, पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये। तर टोटल 3 षटकांचा खेळ इथे संपलाय। 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या मात्र आपण पाहू शकाल तब्बल फक्त आणि फक्त 23। 3 विकेट्स इथे गमावलेत आतापर्यंत वरई स्मॅशर 11 क्रिकेट संघानं। नक्कीच आम्ही सांगतो बघा, भगवा देव तो माझा, मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन, तो भगवा देव फक्त शिवबा माझा। पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारे अनेक असतात, परंतु शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात। वाघाची औलाद तुझी, कुत्र्यासारखा फुंकू नको, सांगून गेलाय तुझा बाप, मेला तरी चुकू नको। रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, अरे जा विचारा त्या सह्याद्रीला माझा शंभू राजा कसा होता। एक जबरदस्त या ठिकाणी आयोजन आपण या ठिकाणी पाहू शकाल, कारण झांझे वरई म्हटल्यानंतर मला वाटतं आमच्या पनवेल पासून मला 2 तास लागले इथे यायला, कारण आमची जी टीम होती ती मागच्या वर्षी देखील 2 वर्षापूर्वी इथे खेळायला आली होती। मी स्वतः विकेट कीपर होतो। आम्हाला देखील 18 चेंडूमध्ये मला वाटतं मानकुली का बदलापूर साईडचा संघ होता, तिथे आम्हाला 18 चेंडूमध्ये 23 धावा झाला नाही, 9 विकेट आमच्या हातामध्ये होते आणि तब्बल आम्ही 12 धावाने ती सामना हरलो होतो। आणि नंतर नक्कीच एक चांगला क्रिकेट आणि चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिलीत। आणि नितीन झांझे आणि त्याच्यानंतर प्रशांत झांझे यांचे दोन्ही बंधुप्रेम बद्दल काय म्हणावं, कारण A1 जोडी आपण भिवंडी एरियामध्ये गेलो तर आमचे खासदार चषकाचे यशस्वी आयोजक कपिल पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुकेश डाके, निलेश पाटील यांची स्पर्धा पाहू शकाल। A1 जोडी ऑफ भिवंडी आणि A1 जोडी ऑफ कर्जत, म्हणजे नितीन झांझे आणि विष्णू झांझे, नितीन आणि प्रशांत झांझे यांची ही जोडी आपण पाहू शकाल। एक चांगलं योगदान नक्कीच त्यांनी या स्पर्धेमध्ये दिलाय आणि खास करून मी कर्जत क्रिकेट असोसिएशन त्यांचं मनापासून धन्यवाद देतो, कारण यंदाचा मान मला वाटते वरई झांझे वरई यांना मिळाला आणि एक चांगलं आयोजन यांच्या माध्यमातून। असं नाही की मागच्या 3 वर्ष आयोजन खराब झालं, आम्ही नव्हतो, परंतु तेही आयोजन चांगलं झाले असतील, परंतु यंदाही आयोजन तितकीच नवीन संकल्पना घेऊन त्यांनी ही स्पर्धा घडवली। आपण पाहू शकाल चांगले स्टँड प्रेक्षकांसाठी गोरखा रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट, त्याच्यानंतर मराठा लाईफ इन्फेंट्री, राजपूत रेजिमेंट असे स्टँड आपण या ठिकाणी पाहू शकाल। आणि मैदानाच्या चौ बाजूनं छत्रपती शिवाजी महाराजांचं फ्लॅग या ठिकाणी आपण पाहू शकाल। मला वाटलं होतं की खऱ्या अर्थानं भगवं वादळ येईल या मैदानावरती, परंतु भगवं वादळ दुपारीच येऊन गेले। आमचे दमदार कर्जत खालापूर विधानसभाचे वजनदार आमदार साहेब महेंद्रजी थोरवे साहेब 40-40 ब्रँड म्हणून सातत्याने परिचित आणि नक्कीच शांत स्वभावाचे एक दमदार व्यक्तिमत्व आपण नक्कीच त्यांना पाहू शकाल। तो 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, रन संख्या बनी है टोटल आप देख सकते हैं सिर्फ और सिर्फ 23 रन 12 गेंदों का खेल बचा है, 7 विकेटें अभी भी हाथ में है वरई टीम के। आगे आकर खेलने की कोशिश, मिड विकेट के रीजन में यहाँ पर गेंद को ढकेला जरूर है, सिर्फ 1 रन यहाँ पर मुकम्मल होगा और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर टोटल आप देख सकते हैं 24 रनों के ऊपर। मोहब्बत को जो निभाते हैं उनको मेरा सलाम है, और जो बीच रास्ते में छोड़ जाते हैं उनको मेरा ये पैगाम है, वादा ये वफा करो तो फिर खुद को फना करो, वरना खुदा के लिए किसी की जिंदगी ना दबा करो। इस बार गेंद अच्छी थी, देखिए 1 ही रन यहाँ पर मुकम्मल होगा, 1 से काम जरूर बनेगा, लेकिन चलिए सोच तो यही है कि ये ओवर में कम से कम 10 रन भी हो पाते हैं तो मेरे ख्याल से 30-35 रन बन जाएंगे और आखिर के ओवर में देखा जाएगा कि स्लॉग ओवर में यहाँ पर बड़े बड़े शॉट मिले और मैच को पूरी तरीके से अपने गिरफ्त में लाकर खड़ा कर सके। लेफ्ट आर्म फ्रॉम द विकेट से बॉलर तैयार, स्वीप करने की कोशिश, शॉट अच्छा है, डीप लॉन्ग लेग के रीजन में कोई फील्डर मौजूद नहीं है, गेंद सीमा पार, अंपायर का इशारा, 4 रन। मृतिकेचे पवित्र तव राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजुनिया केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझ मानाचा मुजरा। लगातार छत्रपती शिवाजी महाराज सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहू शकाल, कारण सातत्याने आपण छत्रपती शिवराय महाराजांचे आपण विचार आना मनात आणि नक्कीच एक चांगला महाराष्ट्र तुम्हाला पाहायला मिलेल। इस बार गेंदे लगातार ऑफ स्टंप से बाहर फेंकी जा रही है, यही तो होता है लेफ्ट हैंड बॉलर जब आपके टीम में होते हैं तो प्लस पॉइंट आपके टीम के लिए। और यहाँ पर देखिए कितनी अच्छी गेंदबाजी यहाँ पर करते हुए डॉट बॉल की समाप्ति, स्कोर मात्र अभी भी रुका हुआ 29 लॉस ऑफ 3 विकेट।
लेफ्ट आर्म राउंड द विकेट से बॉलर तैयार। इस बार भी यहां पर कोशिश जरूर थी कि डीप लॉन्ग लेग के रीजन में एक बड़ा शॉट खेल सके, घुटने टेक तमाशा देख की कोशिश जरूर थी, लेकिन यहां पर आप देख सकते हैं डॉट बॉल की समाप्ति होती हुई। इस ओवर में चर्चा करेंगे, अभी तक सिर्फ 6 रन, बाउंड्री आने के बाद लगातार 2 गेंदे डॉट फेंकी इस बॉलर ने, क्या जबरदस्त कमबैक करते हुए। इस बार शॉट अच्छा है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग होती हुई, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है। और देखते देखते यहां पर आप देख सकते हैं रन आउट का भी शिकार बनेगा, क्या जरूरत थी यहां पर रिस्क लेने की मेरे ख्याल से। और आखिरकार बैट्समैन मकरंद दयूलीकर लौटेंगे मैदान से बाहर, 2 चौके धागे अपने पारी में, और इसी के साथ ओवर नंबर 14 हुआ कंप्लीट। 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद वरई स्मैशर 11 टीम का स्कोर है 30 रन, इस समय 4 विकेट के नुकसान के ऊपर। डीजे सिर्फ 30 और विकेटें गवाई है 4 मकरंद दयूलीकर आखिरकार लौटे पैवलिंग की तरफ। और इसी के साथ यहां पर फिर से एक बार लो स्कोर का मैच आप नजर आते हुए। मैंने पहले भी कहा था पिछले मैच में 26 बने थे, इस मैच में 4 ओवर में 30 बने, और एक आखिरी ओवर में कितने रन बना पाती है, ये बड़ा ओवर चाहिए और तभी तो इस मैच में बनी रहेगी। कब्र और शमशान को देख के ये रंज होता है दोस्त कि इतनी सी जगह पाने के लिए कितना जीना पड़ता है। तो 5 ओवर में आपके लिए बने रहने के लिए समझ जाता है यहां पर रन बनाने होंगे। हवा में है इस बार गेंद, मौका है मिड विकेट में, फील्डर मौजूद है वहां पर, कोई गलती नहीं। और इसी के साथ 5वां विकेट मैदान छोड़ता हुआ वरई स्मैशर्स 11 टीम का। थैंक यू डीजे। बिल्कुल यहां पर लगातार विकेटों का सिलसिला मैदान के अंदर जारी है, सिर्फ 30 रन स्कोर कार्ड पर बने, और विवेक टांगे की पहली गेंद के ऊपर विकेट टेकिंग एबिलिटी नजर आती हुई। देखिए खुद को एक सोने के सिक्का जैसा बनाई है, जो कभी नाले में भी गिर जाए तो उसकी कीमत कम ना होती है। हुनर तो सब में होता है, फर्क सिर्फ इतना है कि किसी का छिप जाता है और किसी का छप जाता है। बॉलर तैयार, इस बार भी हवा में है गेंद, खुद बॉलर अपने फॉलो थ्रू में, काफी ऊंचाई तक ये गेंद है, इतना आसान नहीं होगा अपने फॉलो थ्रू में कैच लपकना, लेकिन एफर्ट बढ़िया था। तब तक बल्लेबाजों ने यहां पर रन चुरा लिए, मेरे ख्याल से 2, और इन 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 32 रनों के ऊपर, 5 विकेट के नुकसान के ऊपर। 4 गेंदों का खेल अभी भी मैदान के अंदर जारी है। गीता में स्पष्ट लिखा है निराश ना हो, क्योंकि कमजोर आपका वक्त है, आप नहीं है। जो मेहनत पर भरोसा करते हैं वो किस्मत की बात कभी नहीं करते। तो यहां पर देखना होगा कि किस तरीके का क्रिकेट इस मैदान के ऊपर खेलते हैं। रिया 11 सांभाली टीम के पैकर बिल्कुल हमारे साथ है, जिन्हें लकी पैकर कहा जाता है। 80% बिल्कुल खास करके सांभाली टीम में ज्यादा मुकाबले, डेड बॉल का करार रनअप से थोड़े से चूके थे, थोड़ी सी मुश्किलें आई थी रनअप में, और इसकी वजह से बैकअप फिर से लिया। गेंदबाजी के मार्ग पर होता है कभी कभी खराब गेंदें गिरती है, इसकी वजह से रनअप से चूके थे। फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर आते हुए बॉलर तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से स्लोवर 1, अपील है पग बाधा की, अंपायर ने इस अपील को खारिज किया। लेग स्टंप से शायद थोड़ी सी बाहर जाती हुई, नॉट आउट का इशारा आता हुआ। तब तक लेग बाइज के 2 रन मुकम्मल होंगे, और इन 2 रनों की मदद से स्कोर मात्र आगे पहुंचता हुआ टोटल 34 रनों के ऊपर। पिचिंग आउटसाइड लेग, यानी कि ये थोड़ी सी बाहर थी, और इसी की वजह से शायद इस वजह से अंपायर ने इसे नॉट आउट करार दिया। अगर आप कामयाब बनना है तो मंजिल पर नजर रखो, कौवे के टोकने से छील कभी रुका नहीं करते। यहां पर वो क्रिकेट खेलना होगा। आखिरी गेंदें बची है 3, मात्र इन 3 गेंदों के ऊपर बड़े से बड़े प्रहार 2 आना जरूरी है। समय इंसान को सफल नहीं बनाता, समय का सही इस्तेमाल इंसान को सफल बनाता है। फुल टॉस बॉल, एक तलाश थी बड़े शॉट की, और ये छक्का आता हुआ इंपॉर्टेंट, गेंद सीमा पार जाती हुई 6 रन, और अंपायर जय पवार सर रेफर कर रहे बीमर के लिए। तो चलिए जो रिव्यू है यहां पर बैटिंग टीम करने वाली
वरीज मैच 11 टीम यूज करना चाहती है क्योंकि गेंदें बची है 3, क्योंकि ये थोड़ा सा समय मिला रिव्यू इस्तेमाल करने के लिए। अगर ये वेस्ट साइड होगी या नहीं ये अलग की बात है, लेकिन चलिए रिव्यू है तो इसका फायदा लेना भी जरूरी है। हमारे कर्जत एसोसिएशन के अध्यक्ष सम्माननीय अभिषेक गायकर सर यहाँ पर मौजूद है और हमारी टेक्नोलॉजी टीम यहाँ पर tenniscricket.in पूरी तरीके से चेक करेगी या वेस्ट साइड होगी या नहीं। रिव्यू है, अगर सक्सेसफुल होता है तो प्लस पॉइंट होगा, अनसक्सेसफुल होता है तो रिव्यू गवाएगी। हमारे अंपायर भी यहां पर आ चुके हैं, अजीत पुत्रन सर चेक जरूर करेंगे। तो बिल्कुल निर्णय आपके पास आएगा। अब तक डिसीजन काफी क्लोज है, इसकी वजह से थोड़ा सा अंपायर भी दिक्कतें लेंगे, लेकिन कभी कभी होता है कि इस आयोजन में फटाक से निर्णय देते हैं कमेटी और पूरा उनके ऊपर आता है, तो इसीलिए हम 3 अंपायर रखे। सही समय के साथ आपको फैसला सुना जाएगा, किसी के ऊपर अन्याय नहीं होगा। ये पूरी तरीके से अंपायर आपको बताएंगे ये नो बॉल है या नहीं, इट्स लीगल डिलीवरी, आपके पास निर्णय जाएगा। यस इट्स वेस्ट साइड, नो बॉल करार, रिव्यू अनसक्सेसफुल, रिव्यू सक्सेसफुल होता हुआ और यहां पर पूरी तरीके से 6+1 7 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। जहां से उम्मीदें नहीं थी उन उम्मीदों को फिर से एक बार जगाया बल्लेबाजों ने और ये लीजिए 6+1 7 रन रिव्यू रहेगा बरकरार, रिव्यू इज सक्सेसफुल, 7 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर और फिर से एक बार फ्री हिट का मौका इस वक्त रहेगा बल्लेबाज के लिए। तो इन 7 रनों से बढ़ता हुआ स्कोर है 41 रन। मैंने पहले भी कहा था कि मयूर यहां पर 50 बनेंगे, मैच लो होगा लेकिन फाइट होगा। बॉलर तैयार, इस बार भी संपर्क अच्छा है, वार शॉट लॉन्ग ऑफ सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर का इशारा ह्यूज हिट, 6 रन। गिरी पगवी आमची झडप, नाद कराल शिवभक्तांचा तर करू दुनियेतून गडप, जय शिवराय। स्वराज्य उभारिले रक्तात नाऊनी, इतिहासात शूर मराठी साजे, मुखी स्मरण जिजाऊंचे अनछाती धड़कती राजे। व्हाट अ शॉट, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, क्या बैटिंग यहां पर नजर आती हुई और ये छक्कों की तलाश होनी चाहिए थी, वो छक्के मात्र आखिरकार यहां पर मिलते हुए। इस बार भी संपर्क अच्छा हुआ है, 3 बॉल 3 छक्के, व्हाट अ बैटिंग। यहां पर बल्लेबाज आप देख सकते हैं राकेश पाटिल, मैन फ्रॉम बड़वेल, एक बार जोरदार तालियां। काट पर बनते हुए 50 का आंकड़ा छू लिया। यहां पर 3 गेंदों के ऊपर 3 बड़े छक्के। जिंदगी कभी आसान नहीं होने वाली, आपको ही मजबूत बनना पड़ेगा और यहां पर मजबूत होते हुए वो खेल खेलना जानते हैं और हम खेल बदलना जानते हैं। क्या बैटिंग है, कप्तान को भी लगा होगा कि मैंने शेर पाल कर रखा इस मैदान में। व्हाट अ बैटिंग, मिडिल ऑर्डर्स में क्या दमदार बैटिंग राकेश पाटिल की ओर से। ये भी जाएगी, नंबर 6, चौथा छक्का इस वक्त आता हुआ। व्हाट अ बैटिंग, और इसी के साथ ओवर नंबर 5वां हुआ कंप्लीट और 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंची है 59 रन। जीतने के लिए 60 रनों की जरूरत। जाताना नक्कीच एक सांगतो, ही महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला। अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं आणि एवढ्या कालावधीमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी उभं केलं। म्हणजे महाराष्ट्राच्या भालावरती अभिमानाने सांगावा असा इतिहास शिवरायांनी करून ठेवला। पण महाराजांच्या गडकोटावरती आज इथले प्रियकर प्रियसी आपलं नाव करतात, हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय। महाराजांचं पाऊल ज्या ज्या गडकोट किल्ल्याला लागलं तो प्रत्येक गडकोट किल्ला स्मारक व्हायला हवं, पण आपण मात्र समुद्रामध्ये स्मारक उभं करण्याची स्वप्न पाहतोय आणि गडकोट किल्ल्यांकडे मात्र इथे दुर्लक्ष केलं जातंय। हे बघितलं की वाटतंय कुठेतरी चुकतंय। आमच्या गाडीवरती अभिमानानं आम्ही जय शिवराय छत्रपती राजे अरे बघतोस काय मुजराकर आणि असे लिहितो आणि संध्याकाळी तीच गाडी एखाद्या बिअर बार समोर उभी असेल तर हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय।
शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, शत्रूच्या स्त्रीकडे बघताना सुद्धा तिचा आई म्हणून सन्मान करा, तिच्यामध्ये माझी रकुमाई बघा. पण आज आपल्याच आया बहिणी इथे सुरक्षित नाही, हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. शिवरायांनी सांगितलं होतं की रयतेच्या काडीला धक्का नाही लागला पाहिजे, पण याच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, तेव्हा हे पाहून वाटतंय की कुठेतरी चुकतंय. आणि हे सगळं बदललं पाहिजे, आणि हे बदलण्याची ऊर्जा केवळ शिवचरित्रामध्ये आहे, आणि हे शिवचरित्र जपलं पाहिजे. पण आता तर पाठ्यपुस्तकातून महाराजांचे धडे गायब व्हायला लागलेत, हे पाहून वाटते कुठेतरी चुकतंय. म्हणून माझ्यासारख्या शिवभक्ताला, शिव छोट्या समालोचकाला वाटतंय की माझ्या कलेतून महाराजांबद्दल पुन्हा पुन्हा जनतेला सांगावं की प्रत्येकाने शिवरायांचा विचार घ्यावं, आणि शिवरायांचे विचार पटले तर हे पाहून असं वाटेल की माझा महाराष्ट्र अभिमानाने फुलेल. शिवरायांनी तुमचं भविष्य जाणलं, पण तुम्ही महाराजांचा इतिहास मात्र विसरू नका. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू कर्जत का प्रीमियर लीग, तुम्ही आम्हाला एक दिवसासाठी इन्व्हाइट केलं, तुमचं मनापासून धन्यवाद देतो. आणि मी मात्र घेतो रजा, तुम्ही कुठेही जाऊ नका. या ठिकाणी नेक्स्ट मॅच इथे सेकंड इनिंग साठी एक थ्रिलिंग आपण पाहू शकाल मयूर यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच प्रवीण गायकर. मी विनंती करतोय मयूरला समालोचन सुरू करण्याच्या अगोदर की आपण मंचकावरती यायचंय. मयूर कांबळे, त्याचबरोबर प्रवीण गायकर आणि सचिन जुमारे या तिघांनाही मी आमंत्रित करतोय मंचकावरती आपण यायचंय. सेकंड इनिंग सुरुवात होण्याच्या अगोदर सचिन जुमारे, मयूर कांबळे आणि प्रवीण गायकर या तीनही समालोचकांनी आज या कर्जत प्रीमियर लीग मध्ये मात्र सर्व क्रिकेट रसिकांचं मन जिंकले, मंत्रमुग्ध केलं आपल्या समालोचनाने. मी विनंती करेल स्पर्धेचे आयोजक प्रशांतजी झांजे यांना की आपल्या शुभ हस्ते या तीनही समालोचकांचा आपण इथे सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय प्रशांतजी झांजे यांचा की आपल्या शुभ हस्ते आपण पहिल्यांदा सचिन जुमारे यांचा सन्मान करायचा आहे. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस कर्जत प्रीमियर लीग चा, आणि या दुसऱ्या दिवसामध्ये सचिन जुमारे यांचं समालोचन तुम्ही ऐकलं, धन्यवाद सचिनजी जुमारे. त्यानंतर शिवभक्त प्रवीण गायकर, एक सुंदर समालोचन आज आपण दिवसभर ऐकलं, त्यांचाही सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतोय, धन्यवाद प्रवीण गायकर. आणि त्यानंतर मयूर कांबळे याचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय प्रशांतजी झांजे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांना देखील सन्मानित करण्यात येते, धन्यवाद. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल या आपण पुन्हा एकदा ऐकूया मयूर कांबळे यांचा आवाज या सेकंड इनिंग मध्ये, कारण मॅच नेट टू नेट फाईट होणार आहे आणि शेवटपर्यंत ही मॅच जाणार आहे. आणि या मॅच कडे सगळ्यांचं देखील लक्ष आहे, जिथे अस्तित्वाची लढाई दोन संघादरम्यान मात्र चालू आहे. वरई स्मॅशर्स टीमला ही मॅच जिंकणं या स्पर्धेमध्ये फार महत्वाचे, कारण त्यांचं अस्तित्व पणाला लागलं. या विपरीत आपण प्रेम 11 टीमचा विचार केला, या लीग स्टेज मधील त्यांची शेवटची मॅच आहे. कदाचित ही मॅच ते जर का जिंकतायत तर मला असं वाटतंय त्यांचं कन्फर्म तिकीट अधिकतम म्हणजे जास्त होऊ शकतं. तर ही मॅच दोन्ही टीमसाठी तितकीच महत्वाची आहे. परंतु काय होईल, कोण क्वालिफाय होणार, कोण क्वालिफायच्या रेसमध्ये पुढे जाणार, या आपण ऐकूया सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा मयूर कांबळे यांचा आवाज. थँक्यू समीर सर. आणि त्याचबरोबर प्रवीणजी गायकर अगदी वेळात वेळ काढून ते आज या कमेंटर बॉक्स मध्ये होते, त्यांचं आपण या संपूर्ण इंटायर कर्जत टेनिस क्रिकेटच्या वतीने हार्दिक आभार मानूया. आणि या मॅच कडे वळूया, जिथे टार्गेट आता सेट करण्यात आलंय टीम प्रेम 11 समोर 30 चेंडूमध्ये 60 धावसंख्येचं. खरं तर कुणीही विचार केला नव्हता की 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 30 धावा होत्या. असं वाटलं की शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी जरूर होईल आणि एक लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल, परंतु शेवटच्या षटकामध्ये तब्बल 29 धावा आल्या आणि त्यानंतर हे टार्गेट आता जाऊन पोहोचलंय ते 30 चेंडूमध्ये 60 धावसंख्येची गरज. 30 चेंडूमध्ये आता 60 धावसंख्येची गरज. ही दोन्ही टीमसाठी निर्णायक मॅच. एका बाजूला वरही सुपर स्मॅशर्स टीम आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला प्रेम 11 टीम, ज्याने मागच्या मॅच मध्ये अगदी मी म्हणेन तुफाने आणि सुलताने हल्ले चढवले अपोजिट टीमवरती आणि ती मॅच त्यांनी जिंकली. आणि या मॅच मध्ये ते 60 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आज या शेवटच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी सुयोग चव्हाण आणि कौशल बोराडे अशी ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आणि बॉलिंग मार्क वरती येतोय साजिद शेख.
लेफ्ट मोर द विकेट. पहिला चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट होणारा हा चेंडू, हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जशी शेवटच्या षटकामध्ये 29 धावा आल्या, जे मोमेंटम खरं तर पाहिजे होतं सर, वरही सुपर स्माशर्स टीमला ते मोमेंटम मिळालं आणि ते मोमेंटम आता कॅरी करत असताना साजिद शेख आपल्याला या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतंय. हा चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकरला डायरेक्ट थ्रो, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये बॅट्समन अगदी येतोय कौशल बोराडे. आणखी एक डॉट बॉल मात्र पाहायला मिळते. एकंदरीत समीकरणाचा जर आपण विचार केला ना तर 28 चेंडू मध्ये आता धावा बनवायच्या त्या 60. राजेश भोईर आपण स्टेजवरती यायचं त्वरित. राजेश भोईर. दोन चेंडू सलग डॉट पाहायला मिळतात ते साजिद शेखच्या माध्यमातून. असं आपण नेहमी म्हणतो ना की स्वतःच्या परिस्थितीला जी माणसं ताकद बनवतात ना ती माणसं आयुष्यात कधी अपयशी ठरत नाही. परिस्थिती देखील खराब होती पहिल्या इनिंग मध्ये, परंतु आता परिस्थिती चांगली आणि त्याचा फायदा उठवतात ते वरही सुपर स्माशर्स. स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला, अप्रतिम झेल. पहिला धक्का मिळतोय प्रेम 11 टीमला या निर्णायक मॅच मध्ये. त्याला आता ओपनिंग आणि वन डाऊन या दोन्ही भूमिका आपल्या बॅटिंग करत असताना दाखवाव्या लागतील, कारण सुरुवातीचा गडी लवकर बाद झाला. अशा परिस्थितीमध्ये नवीन चेंडू असताना पहिल्या षटकामध्ये आता तो वन डाऊनच्या पोझिशनला येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आता संघाला त्याला सावरावं लागेल. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल ती कौशल बोराड्याच्या समवेत. साजिद शेख पुनश्च तयार. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक नाहीये. वन बाउन्स, टू बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय, चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने आता अकाउंट ओपन झालंय. ते प्रेम 11 टीमचं अजूनही विजयासाठी 56 धावा संख्येची गरज. ब्लॉकहोलचा चेंडू मिड ऑफच्या अगदी बाजूने, लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर, सलग हा दुसरा चौकार प्रेम 11 टीम साठी. मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलंय. येतोय हा षटकार. थँक्यू. पहिला षटकाचा खेळ इथे संपला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडाच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा धाव फलकावरती येतात प्रेम 11 टीमच्या 14. असं वाटलं होतं जशी सुरुवात झाली, 3 सुरुवातीचे चेंडू निर्धाव आले, त्यामध्ये एक विकेट आले आणि त्यानंतरचे 2 चेंडूवरती सलग 2 चौकार आणि शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला. तो बॅट्समन भगवान गायकवाडच्या बॅटमधून आणि त्याने त्या शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला आणि एक षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धाव फलकावरती प्रेम 11 टीमच्या ते 60 धावसंख्येचा पाठलाग करतात आणि अशा परिस्थितीमध्ये 14 धावा येतात. आता शेवटचे 24 चेंडू आणि गरज आहे ती 46 धावसंख्येची. शेवटचे 24 चेंडू आणि
विजयासाठी 46 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आज आपण अनुभवला. खरं तर ही 6 दिवसाची स्पर्धा, या स्पर्धेमधला आजचा हा दुसरा दिवस. आणखी मी म्हणेन 4 दिवसाची स्पर्धा बाकी, आणि मी खऱ्या अर्थाने या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने खरं तर माझा पहिला आणि अंतिम दिवस आहे आणि मी माझ्याकडून खऱ्या अर्थाने या कर्जत प्रीमियर लीगला शुभेच्छा देतो. खरं तर आभारी असेल नितीनजी झांजे, त्याचबरोबरीने प्रशांतजी झांजे साहेबांचं की खऱ्या अर्थाने आम्हाला इन्व्हाइट केलं या कर्जत प्रीमियर लीग मध्ये. खरं तर 3 सीझन देखील दमदार होते आणि हे सीझन देखील तेवढंच दमदार. एक चांगलं आयोजन आणि तेवढंच चांगलं नियोजन या लक्ष्मी मैदानावरती आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती आता बदल केला जातोय आणि बॉलिंग साठी येतोय नितीन विरळे. राईट आर्म ओव्हर द विकेटने नितीन विरळे येतोय. बॅटिंग साठी कौशल. हा चेंडू स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू, षटकार. थँक्यू. याच बॅटिंगसाठी कौशल बोराडे जाणला जातो, ओळखला जातो. पहिल्या मॅच मध्ये तुफाने हल्ले चढवले होते आणि या मॅच मध्ये, या निर्णायक मॅच मध्ये अगदी मी म्हणेन एक चांगली बॅटिंग तो करतोय. 6 धावसंख्येच्या बरोबरीने टोटल जाऊन पोहोचले 20. या आकड्यावरती अजूनही 40 धावसंख्येची गरज. हा देखील वेगवान चेंडू, अपरकट मारण्याचा प्रयत्न गलीमधून, परंतु पंचांचा, मुन्ना पठाण सरांचा इथे इशारा येते व्हाईट बॉलचा. अवांतर स्वरूपाची ही 1 धाव मिळते स्कोर कार्ड मध्ये आणि या एका धावसंख्येच्या सहाय्याने संघ पुढे सरकतो आणि जाऊन पोहोचतोय प्रेम 11 21. या आकड्यावरती अजूनही गरज आहे ती 39 धावसंख्येची. 21 धावा धाव फलकावरती, अजूनही 39 धावसंख्येची गरज. हा चेंडू अगदी लॉंग ऑनला जातोय, त्या ठिकाणी आदेश मसे पोहोचतोय चेंडूवरती. अंतिम क्षणी चांगली फिल्डिंग आणि इथे फक्त मिळेल सिंगल या चेंडूवरती कौशलला आणि या सिंगलच्या सहाय्याने 60 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. तो प्रेम 11 टीमचा संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. बावीस धावा धाव फलकावरती. बॉलिंग मार्क वरती नितीन विरळे. पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ला आणि त्यानंतर कमबॅक त्याचं पाहायला मिळतं आणि तशी गोलंदाजी त्याला आता करावी लागेल. हा चेंडू, आणखी एक मोठा फटका. भगवान गायकवाड या निर्णायक मॅच मध्ये अगदी तुफानी आसमानी हल्ले चढवतोय, आणखी एक षटकार ठोकतोय. संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. थँक्यू. तिवरे गावचा खेळाडू, अगदी आपण पाहतोय भगवान गायकवाड 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. 0 धावसंख्येवरती पहिला धक्का मिळाला होता प्रेम 11 टीमला. टीम संकटात होते आणि त्या संकटातून आता टीमला एक चांगल्या परिस्थितीमध्ये येऊन त्याने पोहोचवलंय. मोठी फटकेबाजी मैदानावरती करतोय भगवान. फुलटॉस ऑन साइडला, लॉंग ऑनला, त्या ठिकाणी मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. याच फटक्यासाठी, याच प्रोटेक्शन साठी तैनात केलाय. आणखी मी पडतोय या षटकामध्ये आणखी एक डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय. एकूण डावा धाव फलकावरती येतील त्या 28. अजूनही गरज आहे ती 20 चेंडू मध्ये 32 धावसंख्येची. 20 चेंडू मध्ये 32 धावसंख्येची गरज आहे. नितीन विरळे राईट आर्म ओव्हर द विकेटने पुनश्च तयार. हा आणखी एक चांगला फटका, लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. राईट इंडी ब्लॉक होल, चांगला चेंडू मिड ऑनला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रनआउटची संधी आणि इथे परतावा लागेल. जो फलंदाज चांगली बॅटिंग करत होती, कदाचित नजर लागली की काय, आणि रनआउटच्या स्वरूपात भगवान गायकवाड जो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला तो इथे होते बाद.
खेळ इथे संपलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17.00च्या धाव गतीने धावा झाल्या त्यात 34 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. वरई सुपर स्मॅशर्स टीमला आता इतकाच विचार करावा लागेल त्यांच्या टीम मीटिंग मध्ये की 2 षटकं कदाचित आपली नव्हती. इथून 3 षटकामध्ये जर या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळ तुम्ही दाखवला तरच तुम्ही या मॅच मध्ये विजय संपादन करून पुढे जाल. कारण आता बॅटिंगसाठी आलाय 4थ्या क्रमांकावरती ज्याने या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक झळकवलं तो रोशन मोडक. तर या ठिकाणी एक सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. उद्या बरोबर 8:30 वाजता रिपोर्टिंग असेल आणि 9 वाजता पहिला चेंडू पडेल. पहिली मॅच असेल ऋषी 11 आणि त्यांना फाईट करतील अथर्व 11. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर बरोबर 8:30 वाजता सकाळी रिपोर्टिंग असेल उद्या आणि 9 वाजता पहिला चेंडू पडेल. जर उशिरा आले तर बॉलची पेनल्टी देण्यात येईल. तर बॅटिंगसाठी जातोय रोशन मोडक 4थ्या क्रमांकावरती. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकर एंडला कौशल बोराडे. निर्णायक मॅच. या मॅचचा मनमुराद आनंद सगळे प्रेक्षक घेत आहेत, आयोजक घेत आहेत, व्यासपीठावरतील मान्यवर घेतात, कॉमेंट्री बॉक्स घेत आहेत, अगदी खेळाडू कक्ष देखील घेतात. त्या सगळ्यांचं मनपूर्वक आपण खऱ्या अर्थाने या शेवटच्या मॅच मध्ये स्वागत करूया. शेवटचे 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. बॉलिंग मार्क वरती येतोय साजिद शेख. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने साजिद. हा चेंडू शॉर्ट आर्म पुल मिड विकेटला चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न परंतु ही जेल सुटली जाते. इथे सिंगल मिळते कौशलला आणि या सिंगलच्या सहाय्याने संघ पुढे सरकतोय प्रेम 11 आणि जाऊन पोहोचतोय तो 39 धावसंख्येवरती. कदाचित ही जेल नव्हती तर मॅच होती की काय असं आता तमाम प्रेक्षकांना वाटू लागले. कारण या निर्णायक मॅच मध्ये या छोट्या चुका कदाचित महागात पडू शकतात आणि ही छोटीशी चूक झाली. कौशल बोराडे एक मोठा फलंदाज आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याची झेल इथे सुटते आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला मिळालेलं जीवदान हे कितपत आता महागात ठरेल हे आता पाहणे योग्य असेल. रोशन मोडक अर्धशतकी खेळी मागच्या मॅच मध्ये त्याची आपण पाहिली. तो आता स्ट्रायकर एंडला येतोय. एक आक्रमक फलंदाज वावलोली गावचा. हा चेंडू मात्र सन्मान देण्यात आला कारण तेवढाच चांगला साजिद शेखचा हा चेंडू होता. ब्लॉकहोलचा चेंडू होता. चला सन्मान देण्यात आला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली केली जाते. इथे मिळेल रोशनला सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने प्रेम 11 टीम जाऊन पोहोचली आहे ती 36 या आकड्यावरती. येणारे 16 चेंडू आता शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 24 धावसंख्येची. येणारे 16 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. खूप चांगली मॅच. प्रेक्षकांची मनं जिंकणारे मॅच. असं वाटलं होतं वन साइड मॅच होते की काय, एकतर्फी मॅच होते की काय, परंतु जशा 60 धावा धाव फलकावरती लागल्या तशी मॅच ही रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. रिपीट चेंडू बाहेरची कडा घेऊन यष्टिरक्षकाची चांगली कामगिरी आणि इथे कौशल बोराडे होते बाद. तिसरा धक्का लागतोय प्रेम 11 टीमला. करण्यासाठी बॅट्समन जातो विवेक ठाणगे. 5व्या क्रमांकावरती जातोय कौशल बोराडे. इथे बाद झाला. एक चांगली इनिंग शॉर्ट अँड स्वीट इनिंग त्याची समाप्त झाली. 8 धावसंख्येवरती तो बाद झाला आणि आता शेवटचे चेंडू बाकी आहेत ते 15 आणि गरज आहे ती 24 धावसंख्येची. या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलंय वरई सुपर स्मॅशर्स टीमने. बॉलिंगसाठी साजिद शेखला आणण्यात आलं. वैयक्तिक कोट्यामधील दुसरं षटक, संघासाठी तिसरं षटक, निर्णायक षटक या मॅच मधलं. कारण 60 धावा डिफेंड करण्यासाठी वरई सुपर स्मॅशर्स आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते या सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना. कारण सुरुवात चांगली झाली. भगवान गायकवाडचं आक्रमण जर आपण पाहिलं ना तर त्याने तब्बल 7 चेंडू फेस केले. 26 धावसंख्येचे आक्रमक इनिंग पेश केलं आणि तेच कारण मी म्हणेन धावा आणि चेंडूचं अंतर आता कुठेतरी कमी पाहायला मिळतंय. 15 चेंडूमध्ये 24 धावसंख्येची गरज. लेफ्टीच्या विरोधामध्ये लेफ्टी कारण साजिद शेख लेफ्टी बॉलर आणि आता अराउंड विकेटने गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला बॅट्समन विवेक ठाणगेसाठी.
हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, थोडीशी उसळी चेंडूने घेतली, आणखी एक चांगला चेंडू, परंतु पंच आमच्याकडे अजित पुत्रनसळ इशारा करतात की हा वाईट बॉल आहे. आणखी एक अवांतर स्वरूपाचे सिंगल इथे ऍड होतील. प्रेम 11 आता टीम जाऊन पोहोचली आहे. ते एकूण 37 या आकड्यावरती. शेवटचे 15 चेंडू आणि गरज आहे ती 23 धावसंख्येची. शेवटचे 15 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. हे 3 चेंडू फार निर्णायक असतील, कारण साजिद शेखला माहिती आहे या 3 चेंडूवरती जर कमीत कमी धावा दिल्या तर उर्वरित 2 गोलंदाजावरती प्रेशर कमी असेल, परंतु या 3 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर या मॅचचे रिझल्ट्स काहीसे वेगळे लागतील. हा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. आणखी एक सिंगल स्कोर कार्ड मध्ये ऍड होते प्रेम 11 टीमच्या आणि संघ जाऊन पोहोचलाय तो एकूण 38 या आकड्यावरती. आता 14 चेंडू मध्ये गरज आहे ती 22 धावसंख्येची. 14 चेंडू मध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक खेळाडू इथे 100% प्रयत्न करतोय, प्रत्येक खेळाडू 100% योगदान देतोय. 11 गावचे 11 खेळाडू एकत्रितरित्या या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये या कॅपिल मध्ये आपण पाहतोय आणि आपल्या टीमसाठी माझी जबाबदारी फार महत्वाची हे प्रत्येक खेळाडू आज इथे दाखवत आहेत. 14 चेंडू मध्ये 22 धावसंख्येची गरज. फुलटॉस, बॅक टू द बॉलर, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते ती साजिद शेखची, कारण समोर तेवढा चांगला बॅट्समन आहे रोशन मोडक. मागच्या मॅच मध्ये त्याने अर्धशतकी खेळी साकारली, परंतु त्याला थांबून ठेवण्याचं काम करतोय साजिद. समीकरण आता बदलत आहे. शेवटचे 13 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. फार निर्णायक चेंडू असेल या मॅच मधला, कारण 13 चेंडू मध्ये आता 22 धावसंख्येची गरज आहे. साजिद शेख चांगली कामगिरी करतो या मॅच मध्ये. हा चेंडू शॉर्ट आर्म पुल स्क्वेअर लेगला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि ही मॅच नव्हे, ही झेल नव्हे तर मॅच कदाचित सोडले की काय असं मी म्हणेन, जरूर म्हणेल, कारण एक निर्णायक झेल इथे सुटतीये. रोशन मोडकला इथे मिळते जीवनदान. 2 षटकांचा खेळ अजूनही आता शिल्लक असेल, म्हणजे 12 चेंडू मध्ये आता विजयासाठी गरज असेल ती 21 धावसंख्येची. O2 DJ. धावसंख्येची. चला फिल्डिंग लावून घ्या, टीम मीटिंग नको, लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्या. बारा चेंडू मध्ये गरज आहे ती 21 धावसंख्येची. इतकंच म्हणेल की दोन्ही टीमसाठी मॅच फार महत्वाची आहे. दोन्ही टीम आपला 100% एफर्ट्स 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतात आणि अशा परिस्थितीमध्ये ही मॅच आता कुणाकडे जाईल याचा आपण खरं तर भाकीत करू शकत नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही. कारण क्रिकेट आणि नेहमी आपण म्हणतो ना की अनिश्चिततेने भरलेला खेळ. कधी पारडं जड आहे ते प्रेम 11 टीमचं, कधी पारडं जड होतंय आमच्या वरई सुपर स्मॅशर्स टीमचं. परंतु आता मात्र या षटकामध्ये फार निर्णायक मॅच मध्ये फार निर्णायक षटक आता घेऊन कोण येईल याच्याकडे आता लक्ष असेल. एकूण डावा 39. लाईट बंद करायची, जी समोर बरोबर व्यासपीठाच्या समोर जी लाईट आहे ती बंद करायची आहे. 12 चेंडू मध्ये गरज आहे ती 21 धावसंख्येची. चला फिल्डिंग लावून घ्या. बारा चेंडू मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. रोशन मोडक स्ट्रायकर एंडला असेल, त्याला तेवढी साथ देतोय जो 5व्या क्रमांकावरती दाखल झाला. विवेक ठाणगे 1 धावसंख्येवरती खेळतोय. रोशन खेळतोय 2 धावसंख्येवरती. 3 चेंडू त्याने फेस केले. अजूनही मी म्हणेन 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. बॉलिंग मार्क वरती आता येतोय जीवन भगत. आपल्या टीमला आता जीवनदान देईल का, कारण शेवटच्या षटकापेक्षा हे षटक फार निर्णायक आहे या मॅच मध्ये. जर या षटकामध्ये विकेट्स आल्या, या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येचं षटक पडलं तर शेवटच्या ओव्हर मध्ये एक वेगळी रंगत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला टाइम तुम्ही घेऊ नका. आयोजकांची सूचना आम्हाला येते की तुम्ही टाइम घेऊ नका. शेवटची मॅच आहे, प्रेशराइज मॅच आहे. दोन्ही टीमला माहिती आहे, कारण दोन्ही टीम विचारपूर्वक ही मॅच खेळतात.
कारण दोन्ही टीम अगदी पुढे जाण्याचा प्रयत्न जरूर करतायत. शेवटचे 12 चेंडू, 21 धावसंख्येची गरज. बॉलर तयार, जीवन भगत. हा चेंडू बाहेरची कडा घेत अगदी गलीमधून ट्रॅव्हल होते. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत इथे दुसरा धावसंख्येचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु रोशन मोडक आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या परततोय. या चेंडूवरती मिळतात 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या सहाय्याने संघ पुढे सरकतोय आणि जाऊन पोहोचतोय 41 या आकड्यावरती. शेवटचे 11 चेंडू आता शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 19 धावसंख्येची. शेवटचे 11 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. शेवटचे 11 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. अगदी प्रेक्षक या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. सगळ्यांचं आपण या केपीएलच्या 4थ्या सीझन मध्ये सहर्ष स्वागत करूया, कारण ही निर्णायक मॅच आणि मी काय जो काय माहोल असतो ना धावसंख्येचा पाठलाग करत असतो, माहोल आज आपल्याला या शेवटच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. एक निर्णायक मॅच. स्ट्रायकर एंडला रोशन उभा आहे आणि त्याला समोर येतोय जीवन भगत. वेगवान चेंडू, स्टायलिश फटका, शॉट थर्डमॅनच्या डोक्यावरून डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने 45 धावा धावफलकावरती प्रेम 11 टीमच्या. शेवटचे 10 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावसंख्येची. शेवटचे 10 चेंडू 15 धावसंख्येची गरज. या चौकाराने मी म्हणेन धावा आणि चेंडूचं अंतर बरंच आता कमी केलंय ते रोशन मोडकने. चला टाइम घेऊ नका. शेवटचे 10 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. बॉलर तयार, जीवन. फिल्डिंग मध्ये आपण पाहतो इन सर्कल, मिड ऑफ आहे, शॉर्ट कव्हर पाहायला मिळते, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि जी विकेट पाहिजे होती 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेला रोशन मोडक येथे होते बाद. अरे भावा, छाती फौलाद आणि आम्ही शिवरायांचीच औलाद. आता 6व्या क्रमांकावरती जातोय सुमित ठाकूर. तिवरे गावचा हा खेळाडू. मागच्या मॅच मध्ये 2 षटकार त्याने सलग लगावले आणि तो आता या मिडल ऑर्डर मध्ये जातोय. सुमित ठाकूर या टीमचा संघ मालक देखील आहे, टीमचा खेळाडू देखील आहे. एक प्रॉमिसिंग यंगस्टर, एक प्रॉमिसिंग मी म्हणेन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो आता बॅटिंग साठी जातोय 6व्या क्रमांकावरती. शेवटचे चेंडू बाकी ते 9 आणि गरज आहे ती 15 धावसंख्येची. शेवटचे 9 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज या निर्णायक मॅच मध्ये आपण पाहतोय. अच्छा, या दुसऱ्या दिवसामधील ही शेवटची मॅच, अंतिम क्षण अच्छा या दुसऱ्या दिवसामधला. जीवन भगत पुनश्च तयार. हा चेंडू स्टँड अँड डिस्पॅच, मिड विकेटला येतोय हा षटकार. धावा येतात त्या 51 गरज आहे ती शेवटच्या 8 चेंडू आणि 9 धावसंख्येची. गोलंदाजी करत असताना विवेकने तब्बल 29 धावसंख्येचं षटक टाकला आणि त्या धावा आता बनवण्याचा प्रयत्न तो जरूर करतोय. या निर्णायक मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये 60 धावा त्यांना बनवायच्या होत्या. सुरुवात चांगली झाली. भगवान गायकवाडची पिच हिटिंग आपण पाहिले, ज्याने 7 चेंडू मध्ये 26 धावसंख्येची इनिंग पेश केली. त्यानंतर 8 धावसंख्येची मदत कौशल बोराड यांनी केली. त्यानंतर जरी सुयोग चव्हाण बाद झाला त्यानंतर रोशनने एक मोठा फटका लगावला, त्याने चांगली बॅटिंग केली आणि आता मात्र सुमित ठाकूर आणि विवेक ठाणगे आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्याचं काम करतात. 9 धावसंख्येची गरज. चला टाइम घेऊ नका. शेवटचे
चेंडू बाकी आहे ते 8-9 धावसंख्येची गरज. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, यष्टीरक्षकाची चांगली फिल्डिंग पाहायला मिळते पाठीमागच्या बाजूने. या चेंडूवरती मिळते ही सिंगल आणि आता सुमित ठाकूर स्ट्रायकर एंडला येतो. या एका धावसंख्येच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय प्रेम 11 52 या आकड्यावरती. शेवटचे 7 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावसंख्येची. शेवटचे 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. हा चेंडू जर डॉट गेला तर आणखी मदत मी म्हणेन होईल ती वरई स्मॅशर्स टीमला. आणि येतो डॉट घेण्याचा प्रयत्न आता जरूर करावा लागेल जीवन भगतला. चांगली गोलंदाजी त्याने केली. एक षटकार, एक चौकाराचा मार खाला, त्यानंतर कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. आणि तो षटकार जर आला नसताना तर मी म्हणेन एक वेगळं चित्र या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालं असतं. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुमित ठाकूरच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा पहिला चेंडूवरती ठोकलेला षटकार आणि कमिटमेंट दाखवतोय की आम्ही ही मॅच लवकर फिनिश करू. आणि तशी कमिटमेंट दाखवली आहे सुमित ठाकूरने. या 6 धावसंख्येच्या सहाय्याने 58 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 6 चेंडू आणि आता गरज आहे ती फक्त 2 धावसंख्येची. थँक्यू डीजे. इथे इन्व्हाइट केलं. कर्जत प्रीमियर लीगचा एक छोटासा का म्हणे पण घटक होण्याची संधी निर्माण करून दिली. मी सगळ्यांचं मनापासून आभारी असेल. मी आभारी असेल सगळ्या प्रेक्षकांचा की आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्यांनी आमचा आवाज ऐकला, आमचा मी म्हणेन आम्हाला झेललं. मी सगळ्या प्रेक्षकांचा आभारी असेल. मी आभारी असेल आमच्या गुणलेखकाचा की त्यांनी आम्हाला अगदी सहकार्य केलं. कारण गुणलेखक नसेल ना चांगला तर समालोचकाला एक वेगळी मजा येत नाही. आणि ती गुणलेखकाची कामगिरी नितेश राऊत आणि कुणाल डायरे आणि त्याचबरोबर आमचे निकेशजी राऊत यांनी एक चांगली कामगिरी आमच्यासोबत निभावली. त्यांचं देखील मी आभारी असेल संपूर्ण टेनिस क्रिकेट .inचं गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम. त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. त्यांचं खऱ्या अर्थाने आपण आभार मानूया आणि खऱ्या अर्थाने या मॅच कडे जाऊया. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 2 धावसंख्येची. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने चेंडूने वळण घेतलं. आता समीकरण बदलतंय. शेवटचे 5 चेंडू आणि गरज आहे ती 2 धावसंख्येची. मोठ्या मॅच चेस होताना आम्ही पाहिल्यात. कमी धावसंख्येचे मॅच फसताना देखील पाहिले. टेनिस क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल आणि कोण पराभवाला सामोरे जाईल याचं आपण भाकीत करू शकत नाही. अजूनही मॅच इंटरेस्टिंग होती. शेवटचे 5 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. हा चेंडू चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, विजयी षटकार आणि ही मॅच जिंकली आहे प्रेम 11 टीमने. ऑफ द मॅचचं पारितोषिक जात आहे. ज्याने 7 चेंडू फेस केले, 3 षटकार 2 चौकार ठोकले तो भगवान गायकवाड ठरतोय मॅन ऑफ द मॅच. ज्याने 7 चेंडू मध्ये 26 धावसंख्येची एक आक्रमक आणि विस्फोटक इनिंग पेश केली तो भगवान गायकवाड ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मी भगवान गायकवाड यांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती जावं. ओ टू समीर सर. तर मी विनंती करतो भगवान गायकवाडला की आपण आमच्या व्यासपीठावर. मी देखील थांबतोय.